आज काही तुफान करूया. आवाज, नजर, आदर, शांतता, स्मृती, हास्य. अंडरफँड. मुंबई येथून नाशिक जाण्यासाठी रेल्वे निघते. नाशिक पोहोचल्यास तेव्हा रात्री सुमारे 1 वाजले असतात. सर्व प्रकारचे आपापल्या घरी जाताना पण तिथे एकूण देखणी आणि सुंदर अवघ्या 21 वर्षाची तरुण एकटीच उभी असते. बहुधा तिला न्यायला कोणी येत असेल म्हणून ती थांबलेली असावी. 1 तास उलटून जातो पण कुणीच येत नाही. ती फोन ट्राय करते पण तेही निष्फळ. आजूबाजूच्या रिक्षा बघते पण तेही उपलब्ध नसते. पण ती तरुणी रात्रीच्या 2:30ला एकटी रेल्वे स्टेशनमधून एकटीच पायाने घाबरत घराकडे निघते. रात्रीचे सुमारे 3 वाजलेले असतात. ती तरुणी बॅग हातात घेऊन घाबरत चालत असते. तितक्यात तिला रस्त्यावर एका वळणावर 5-7 तरुण मुले उभे असलेले तिला दिसतात. अचानक ती थांबते व घाबरून विचारू लागले, या तरुणी जर आपल्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तर तावडीतले वाचवणारे कुणीच नाही. ती तरुणी स्वतःला धीर देत पुढे जात असते. तितक्यात त्या तरुणीचा नजर मुलावर पडते. ती मुले सुद्धा त्यांच्याकडे बघते. ती आणखीच घाबरते. त्या तरुणांना कळून चुकते की ही मुलगी फार घाबरली आहे. तितक्यात एक तरुण तिला आवाज देतो. सगळीकडे भयानक शांतता. निर्मलीशर रस्ता. रात्रीचे सुमारे 3:15 वाजले होते असतात. एक सुंदर आणि देखणी अवघ्या 21 वर्षाची युवती एकटी रस्त्याने जाते तेव्हा तिला N25तले तरुणी आवाज देतात. तेव्हा त्या तरुणीचे हात-पाय थंड पाहून थरथर कापतात. त्यातीलच एका तरुणीने पुन्हा आवाज दिला आणि म्हटला, ताई, घाबरू नकोस. ही गांधीची दिल्ली नाही, छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र आहे. येथे महिलांनाही आदर केला जातो, अनादर नाही. मग ती महिला कोणत्याही समाजाची असो, बिनधास्त घेऊन घरी जा. तुझी शरीराला काही केला सुद्धा धक्का लागणार नाही. ती तरुणी मुलगी सुटकेच्या वास टाकते. त्यांच्याकडे बघून स्मित हास्य करते आणि मनात शिवाजी महाराजांना प्रणाम करून निघून जाते. सारे जग आज नाव घेत नाही छत्रपती शिवाजी महाराजांचे.